बघतोय ना? अरे ओके सांगितलं मला बघतोय म्हणून. टीव्ही बघताव का? अभ्यास कोण करायचं टीव्ही बघितल्यावर? गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. बऱ्याचशा सुट्टीनंतर म्हणजे 1-2 दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा कमबॅक करतो आपण. कारण की थोडंसं बाहेर गेलो होतो आपण आणि कामानिमित्त बाहेर गेलो असल्यामुळे ते शूट काही जमलं नाही. त्याच्यामुळं आपण ब्रेक घेतला. कारण की काही टाकण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे, काम असेल तरच व्लॉग करूया. आणि ते काम झाल्यानंतर ते मी सांगेलच तुम्हाला. त्यासाठी तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर शेतामध्ये आलोय अखंड 2 दिवसानंतर. तर आपले गुलाब भाई नाही सोन्या आलाय काहीतरी फवारून. बघूया जरा विचारूया त्याला. काय फवारलं? कांदा कशासाठी? हां हां बरं. तर अखंड 2 दिवसानंतर आपण आल्यानंतर बघतोय तर कांद्यावरती स्प्रे चालू आहे. तर तुम्ही आता सोन्याच्या तोंडून ऐकलंच असेल कशासाठी चालू आहे. तर त्यासाठी स्प्रे चालू होता आणि तो माझ्या मते झालेला आहे किंवा निम्मा राहिला ते जाऊन बघू आपण. कारण की आता लंच ब्रेक झाला त्यांचा. 1 तासमध्ये त्यांचा हॉल्ट असतो, ब्रेक घेतात ते. आणि त्याच्यानंतर थोडंसं 5-10 मिनटं रेस्ट करून आहे ते काम कंटिन्यू करतात. आणि काहीच सूर्यदेवता खूप तापलेले आहेत. म्हणजे उन्हाचा तडाखा जास्त वाटतोय. असं काय वाटतं का बाहेर गेल्यामुळं तिकडं सिटीत असल्यामुळं आणि इकडे शेतामध्ये आल्यामुळं असं मोकळं मोकळं वाटतंय. पण ऊन वाढलेलंच आहे थोडं फार प्रमाणात. कारण त्याचा चटका जाणवतो जे की आधी जाणवत नव्हता पण आता जाणवायला लागलाय तो. ठीक आहे, आता हळूहळू ऊन वाढतंच. कारण की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये थंडी गायब होईल आणि मार्चमध्ये पूर्णपणे संपून जाईल. जेव्हा आपण होळी करतो, होळीला जेव्हा आपण त्या गौऱ्या जाळतो तेव्हा थंडी पळून जाते असं म्हणतात. तरी काय माहिती आता जात असेल. तर आलोय आपण कांद्यापाशी. बघू शकता कांदे एकदम चांगले आहेत आणि त्याच्यावरती फवारणी चालू असल्यामुळे काही विषय नाही रोग येण्याचा. बाकी आपण तिथं उसाला ससे खातात त्याच्यासाठी वाघ जाळी लावली होती. तर आता बघूया त्याचे काय कंडिशन आहे. ह्या ड्रममध्ये आपण औषध आणलं होतं आणि काहीच फवारणी कंप्लीट झालेली आहे. कारण की ड्रम खाली आहेत ते. तर ह्याच्यामध्ये ससा अडकला होता ॲज पर आपल्याला माहिती मिळाली आहे त्याच्यानुसार. पण तो पळून गेला. त्याच्यामुळे त्याला भीती बसेल माझ्या मते. तो अडकला होता पण तो त्याच्या आहे ना पळून गेला. कारण की आपले गुलाब असेल सोने असेल त्याने सांगितलं की हा अडकला होता ह्याच्यामध्ये पण तो नंतर पळून गेला. तर हे असं सामान राहतं बघायचं. हे आपलं पेट्रोल पंप आहे का ते चालू करण्यासाठी वापरतात. तर हे चुकून त्यांच्याकडून राहिलं असेल पण नंतर तेच त्यांना हुडकावं लागलं असतं. त्याच्यामुळे शेतात फिरणं खूप महत्त्वाचं आहे. आपण पाठीमागे चक्कर मारलीच पाहिजे. कारण ते किती काम करतात, काय करतात, कसं करतात ते आपल्याला कळतं. आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी समजून येतात आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही. आपण तर सध्या लर्निंग स्टेजमध्ये आपण काही अजून केलेलं नाही. पण नक्कीच घ्यायचं जेव्हा आपण हातात घेईल ना तेव्हा नावच करायचं आपल्याला. जे की आत्ता करतात त्याच्यापेक्षा दुपटीनं आपल्याला 2x लावून पुढे जायचं आहे. 10x म्हणलं तरी चालेल पण नक्कीच आपण ते करू. तिथं बघितलं आपण जाळी विस्कटलेली आहे जे की आपण व्यवस्थित लावून घेतली होती त्या दिवशी. ह्याच्यावरून कळते की तो अडकला होता. तर अशाच 1-2 वेळा अडकला तर तो नाही येणार. कारण की त्याच्या मनात भीती बसेल की बाबा अडकले तर आपल्याला पकडतील असं म्हणजे काहीतरी भीती बसेल. त्याच्यामुळं प्रमाण कमी होईल. तर आलोच तर आता शेततळ्यावरती थोडंसं चक्कर टाकूया. कारण की आल्यानंतर पाणीची लेवल बघितल्यानंतर थोडासा वेगळा सुकून भेटतो. ओ गाईज माझ्या मते वाढले थोडीशी अजून. पण आता मला नाही वाटत की ह्याच्यावरती आपण भरू. कारण की थोडंसं आता वरचा कागद आहे तो खराब झालेला असतो उन्हामुळे. त्याच्यामुळे आपण जास्त भरू शकत नाही. मे बी अजून थोडंसं लेवल तिथपर्यंत भरू पण त्याच्यावरती नाही जाणार. कारण की लिकेज होईल नंतर. हे गवत आलेलं असतं, बाकी कागद कुठेतरी फाटलेला असतो असा. त्याच्यामुळे नॉट गुड. बाकी आज सकाळी आल्यानंतर
जे झोपलो होतो ना गाईच, बेकार कंटाळा आला होता. 2 दिवस जागरण खूप झालं होतं, झोप नाही. चांगल्या लोकांना भेटलो जरा, भेटल्यानंतर खूप भारी वाटलं. पॉझिटिव्हिटी खच्चून भरले आता, संडून वाहते. त्याच्यामुळे असं चांगल्या लोकांना भेटणं गरजेचं असतं, टाइम देणं महत्त्वाचं असतं. आणि आता आपण कोणत्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातील लोकांना सुद्धा भेटी देणं गरजेचं असतं, कारण ते काय करतात, काय वेगळं करतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं, जे की आपण हळूहळू ते करणार आहे. लेट्स सी कशा होतात गोष्टी. बाकी आता द्राक्ष खाण्याची इच्छा व्हायला लागलेली आहे, खूप दिवस झालं. आणि आता हे चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे. थोडीशी वाट बघूया अजून आपण ह्याला, आणि आस्वाद नक्कीच घेऊया. जमलं तर आपण प्लॅन करू. तर काही समोर बघू शकताय, हे भुईमुगाचं बी आहे, जे की आपण लावण्यासाठी तयार करतोय. आणि इथं त्याची मशीन आहे. तर मशीन कशी वर्क करते, ह्याच्यामध्ये ह्या शेंगा आपण पाठीने ह्याच्यात टाकतो. आणि त्याच्यानंतर एक जणांनी तिथं पाय द्यायचं, कारण की ते असं जड जातं फिरवण्यासाठी. आणि असं आपण हे फिरवलं तर शेंगा त्याच्या ह्याच्यामध्ये अडकतात. आणि खाली बघू शकता तुम्ही, आता दाखवतो. अशा पद्धतीने शेंगा फोडण्यासाठी एक इझी वे आहे, जे की हे आपण कृषी प्रदर्शनामध्ये बघितलं होतं. तर ते कृषी प्रदर्शनामध्ये बघितल्यानंतर आपण ते लगेच घेतलं, कारण की जर आपल्याला भुईमुग लावायचं असेल जास्त क्षेत्रावरती, तर ते शेंगा फोडून लेबर घेण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे टाइम टेकिंग प्रोसेस होती. तर ते आता एकदम इझिली झाले आणि एक माणूस त्याला करू शकते. आणि बघितलं तुम्ही, अशा पद्धतीने आपण ते शेंगा फोडून घेतो आणि ते 1-2 दिवसामध्ये ते आपल्याला पेरून घ्यायचं आहे. तर बघू कशा पद्धतीने पेरतात काय, हे नक्कीच आपण आपल्या व्हिडिओद्वारे कॅप्चर करणार आहे. जमलं तर पूर्णपणे त्याची आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर गाईज आपल्याला एक अर्जंट काम लागलेलं आहे, जे की आपल्याला आता खत आणायचं आहे. भुईमुगाचं बी फोडायला चालू, मग भुईमुग पेरायचं असेल तर तुम्ही बघितलं असेल ज्वारी पेरताना कशा पद्धतीने आपण ते खत टाकतो, कसं वर्क होतं, त्याच पद्धतीने आपल्याला आता हे पेरून घ्यायचं आहे भुईमुग. तर त्याला खत लागणार, तर खत आहे तो आपण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आणणार आहे. तर चला गाईज भेट होती तिथं आता. तर गाईज आपल्याला औषध आणायचं होतं, पण त्याच्या आधी आपण घरी आलो, थोडंसं फ्रेश झालो आणि आता आपण रिटर्न आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जे इसेन्शियल खत आहेत ते आपल्याला घेऊन यायचे आहेत. आणि उद्याच मे बी आपल्याला भुईमुगाची पेरणी करून घ्यायची आहे. तर त्याच्या आधी बघू शकता इकडं समोर रस्त्याचं काम चालू आहे आणि इथं आपलं बोरेल होतो, मे बी तुम्हाला माहिती असल्या ड्रम जवळ. तर त्याच्यावरती आता पूर्णपणे भिंत उभारलेली आहे, बघू शकता तुम्ही इथं. आणि काम अत्यंत जलद गतीने चालू आहे. तर गाईज हे बघू शकता घेतलेला आहे, थोडासा राहिलेला खत, जे की यांचं गोडाऊन आहे. तिकडे जाऊन आपल्याला घ्यायचंय. तिकडं हे आपलं तालुक्याच्या ठिकाणी आहे, जे की आजकाल गावामध्ये पण भरपूर दुकानं झालेली आहेत ॲग्रीचे, पण तिथे काही सर्व प्रकारचा खत उपलब्ध नसतो आपल्याला, त्याच्यामुळं तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला यावं लागतं. तर इथं यांचं गोडाऊन आहे, त्या गोडाऊनला आपल्याला जायचं आहे. शिट गाईज, आपल्याला वळवून घ्यावं लागेल आता. तर जे इसेन्शियल खत आहेत, वॉटर सोल्युबल असतील, बाकी बरेचशा प्रकारचे व्हरायटी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू समजता येतं त्या आपल्याला घेऊन जायच्या आहेत. आणि उद्या आपल्याला पेरणी करताना भुईमुगाच्या शेंगा, जे की आपण दरवर्षी घरी खाण्यापुरता करतो, तसंच यावर्षी पण आपल्याला ते करायचे आहे. त्यासाठी इसेन्शियल खत आहेत ते आपण आता जाऊया घेऊन. चल ओके. तर काही डन फॉर द डे, म्हणजे आजच्या पुरतं ठीक आहे झालेलं आहे. तर हे आपल्याला शेतामध्ये पोच करायचं आहे लर्निंग स्टेजमध्ये गाईज, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
हेच जमलं नाही तर काय, खतच आपल्याला माहित नसेल कोणतं द्यायचं आहे काय, तर काहीच होणार नाही. तर काही चला आता आपण भेटूया शेतामध्ये डिरेक्टली. आम्हाला एक जण सांगा, तू कितीला आहे? पहिली. तू कितीला आहे रे? आणि तुम्ही कितीला आहे तर मागची? दुसरी. तिसरी. बरं तुमचं घर कुठं सांगा मला, घर आल्यावर सांगा. तर काही पहिलीला. कितीला? दुसरीला. बर बर. तू पहिलीला. काय शिकवलं शाळेत आज? खेळायला. काय खेळायला शिकवलं? घर आल्यावर सांगा बरं का मला. बॉल. बर बर. क्रिकेट खेळता काय? बर बर बर. तुझं नाव काय? तुझं एक एकानं सांगा मला. चला. हा बर. इकडं आलो म्हणायचं का तुला? आरव का आलो? शिवम. बर बर. तुमच्या सगळ्यात हुशार कोण आहे? हात वर करा. हा हुशार कोण आहे त्यांनी? सगळेच हुशार आहेत की रे तुम्ही. भारी अभ्यास करता हो. तर काहीच शेतामध्ये निघालो असताना आपल्याला छोटे आपले मेंबर भेटलेले आहेत, जे की वाटेमध्ये जात होते. त्यांना आपण गाडीमध्ये नेतो, कारण शेताकडे जात असताना मध्ये यांची घरं येतात. तर त्यांना जाता थोडं बालपण दे का देवा काहीच खरंच. तर यूट्यूब बघता का तुम्ही? मोबाईल बघता का? कोण बघते मोबाईल? अभ्यास करते कोण हातवर करा. यूट्यूब बघता का तुम्ही? बघत नाही ना. बर. कोण बघते हातलं यूट्यूब? कोण बघते मोबाईल यातलं? तुमच्या टीचरला सांगणार आहे मोबाईल बघतोय म्हणून. आता तू बघतोय ना? अरे सांगितलं मला बघतोय म्हणून. टीव्ही बघताव का? अभ्यास कोण करायचं टीव्ही बघितल्यावर? कुठे इथं आलं काय घर तुमचं? तर बाय करा इथं, बाय करा. उतरतो का इकडून? तू नाही काय? तुमच्या वर्गात आहे का ते? चौथीला नाही त्याच्यात? तिसरीला का? हाय करा इकडे काय सगळे हाय करा. हाय. तर काहीच मला एक सांगायचं ह्याच्यातून. आता हे बघताय तुम्ही छोटे आहेत सगळे आणि ह्यांच्या एकदम योग्य ह्याच्या आहेत ते, कारण की आता बघतो आपण मोठं झाल्यानंतर काय असतं आयुष्यामध्ये. आपल्याला लहान असताना काय वाटते की बाबा मोठं होऊन मला काहीतरी व्हायचंय. तुम्हाला वाटते की नाही मोठं व्हायचंय? काय सुद्धा नाही मोठं झाल्यावर. बारकच राहा तुम्ही. हो मोठं होऊ नका. मोठं झाल्यावर लय काहीच नसते. बारक आहे तर पण खेळायचं, अभ्यास करायचं, सगळं करायचं. हो सगळेजण. अरे आलो कळतंय ना सांगितलं. बाय बाय. तर काही खरंच बालपण दे का देवा. त्याच्यामुळं ह्याच्या आहे. हा कुठं ह्या झाडाच्या पुढं. तर लहानपणी एक वेगळीच मजा असते. त्यामुळं आहे हा फेज आपण एन्जॉय केला पाहिजे. लहानपणी वाटत असतं आपल्याला की आपण मोठं झालं पाहिजे, पण मोठं झाल्यानंतर कळतं की लहानपणच चांगलं होतं. त्याच्यामुळं आहे हा फेज आपण एन्जॉय केला पाहिजे. आता पण आहे हा फेज एन्जॉय करत राहिलं पाहिजे एवढंच वाटतं. काय बरोबर आहे का? बरोबर आहे ना? काय कळालं मी काय बोललो? कुठे इथं? चला
भेटू नंतर असं का? एक वेगळीच मज्जा असते खरंच. मला आवडतं असं लहान मुलं मिक्स व्हायला, नवीन यांची ओळख करायला, बोलायला. खरंच एक वेगळाच फील असतं आणि मिक्स होतो लगेच. त्याची फ्रेंडली होऊन जायचं, बोलायचं. ठीक आहे, लहान मुलं भारी असतात माहिती आहे, एकदम खुश झाले ते. तर चला आता आपण शेतामध्ये जाऊया. आपला जो खत आणलेला आहे तो पोहोचूया आणि त्याच्यानंतर मग काय टास्क बघता येते. तर काहीच आपण शेतामध्ये पोहोचलोय आणि खत आहे ते उतरून घेतलेलं आहे तिथं. आणि उद्या मे बी उद्या किंवा परवा आपण जे भुईमुग आहे ते पेरून घेणार आहे. तर कशा पद्धतीने पेरतात हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहे. तर ते लहान मुलं भेटली होती जे की किती पहिली दुसरी मॅक्स तिसरीपर्यंत होती. लहान मुले ही देवाघरची फुले म्हणतात. ते खरंच असते, एकदम स्वच्छ मनाचे असतात, त्यांना काही कळत नसतं. आणि भारी वाटलं तेवढंच. एक जण थांबला होता म्हणून त्याने हात केला म्हणून मी गाडी थांबवली. तर मागून 5-6 जण पळत आले लगेच. ठीक आहे म्हटलं चला आपण असंही चाललोय तर घेतलं सोबत. आणि इकडं थोडी फवारणी चालू आपली, जो की सोन्या पेट्रोल पंपाने फवारत होता ह्याच्यावरती आंब्यावरती, कारण की भुरी पडते त्याच्यावरती, त्याच्यामुळे थोडंफार फवारावं लागतं. तर बघू शकता हे तुम्ही. मोहर आहे तो चांगला राहतो, बाकी ह्याचा काही उद्देश नाही. जास्त काही केमिकल आपण नाही फवारत त्याला, आणि केमिकल बुडामध्ये पण टाकत नाही त्याला, कारण की जे आंबा पिकवतो तो आपण घरी खाण्यासाठी वापरतो. आणि आता त्याचं उत्पादन जास्त होतं तो आपण त्याला बाहेर विकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज, आपल्या व्हॉट्सअपवरती किंवा कमेंटमध्ये डिरेक्टली सांगू शकता. मग तिथं देण्याचा आपण प्रयत्न करूच. तर ज्यांना पाहिजे असेल ते अवश्य सांगू शकता. वेळ आहे त्याला, पण त्याच्या आधी थोडासा अंदाज घेऊया आपण. तर बाकी कांदा फवारून झालेला आहे, सगळं झालेलं आहे. आता उद्या आपल्याला भुईमुग पेरून घ्यायचं आहे. मे बी इथं किंवा त्याच्या खालच्या तुकड्यामध्ये आपण घेऊ, कारण की बाकीचे जे शेत आहे ते सर्व बीज आहेत. ज्वारी असेल, मका असेल, ऊस असेल, त्याच्यानंतर हरभरा. आपण तर आता बागेमध्ये त्याच्या पुढच्या वर्षापासून काही करू शकत नाही. याचं कारण असं की 3 वर्ष कंप्लीट होतं तिकडच्या शेतापाच्या प्लॉटला, आणि 3 वर्ष झाल्यानंतर त्याच्यामध्ये आंतरपीक घेणं फायद्याचं नाही ठरत. काय जण बोलतात घेतलं तरी चालतंय, ज्यांना घ्यायचं ते घेऊ शकतात, पण इफेक्ट करतच ते किती जरी नाही म्हटलं तरी. त्याच्यामुळे आपण कमी करण्याचा प्रयत्न करतोय. तर इथं शिल्लक आहे आपला प्लॉट, त्याच्यामध्ये आपण करायचा प्रयत्न करूच. तर आजच्या ज्या टास्क होत्या त्या कंप्लीट झालेल्या आहेत गाईज. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. आणि या व्हिडिओला आपण इथं एंड करूया. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.